तुम्हाला सांग. हाय. मग कसं वाटलं तुला तंदूर टिफिन रूम? खूप सुंदर, छान वाटलं मला. म्हणजे ॲम्बियन्स, ग्रेट ॲम्बियन्स आहे, फूड अमेझिंग आहे आणि त्यांचे मॉकटेल्स आम्ही ट्राय केले, तेही खूप जास्त सुंदर आहेत. म्हणजे मॉकटेल्स युजली आपण कुठे गेलो तर कसे असतात, एकदम ओव्हरली स्वीट, राईट. तर तसं नाही आहे आमचे आणि mocktails ना. आर्टिफिशियल कलर्स यूज केलेले असतात. हो, इथे एकदम सगळं एक फ्रेश आणि सगळं नॅचरल. आणि आम्ही ना स्टार्टर्समध्ये पेपर चिकन घेतलेलं होतं. पेपर चिकन आम्ही दुसऱ्या ठिकाणीही खाल्लेलं आहे, बट देन इथे ना एक होमली टेस्ट होती त्याला. म्हणजे थोडीशी अशी तिखट, थोडीशी स्वीट, Perfect कांद्यामुळे बहुतेक त्याला एक थोडासा स्वीटनेस असू शकतो, पण जे काही कढीपत्ता. होतं, जे होतं ना ते खूप भारी होतं. खूपच सुंदर लागत होतं. म्हणजे 10 on 10 आहे त्या डिशला हो. माझ्याकडून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सॅम्पलरमध्ये कन्फ्यूज झालेलो की हे का ते का हे का ते, पण आम्ही आमच्या स्टेपल फूडवर आलेलो आणि ते होतं रेल्वे कोस्टल करी, त्यामध्ये प्रॉन्स आणि त्यासोबत अप्पम. अप्पा. म्हणजे ह्याला बीटच नाही करू शकत. खूप सुंदर अप्पम होते, छान होते आणि सर्व्हिस खूप फास्ट होती. मेन म्हणजे आम्ही खूप ठिकाणी जातो ना, तिथे लवकर अप्पम येत नाही, त्यामुळे आम्ही ना युजली आम्ही 2 अप्पम एक साथच सांगून. आणि असं नव्हतं की इथे देवर फुल्ली पॅक्ड, Yeah. वेटिंग होतं, तरी तुम्ही तुमची ऑर्डर आली की तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला अजून एक्स्ट्रा अप्पम पाहिजे, तुम्हाला वेळेत दुसरा येतं. संपायच्या अगोदर तुमचा दुसरा अप्पम आलेला असतो. आणि मला खूप आवडलं. सर्व्हिस खूप छान आहे, स्टाफ इज पोलाईट, म्हणजे कॉपरेटिव्ह आहे. म्हणजे माझ्याकडून 9 out of 10 आहे या प्लेसला. तुला काय वाटतं? हां, मी त्या रेंजमध्येच आहे, पण मला असं वाटतं 8 out of 10. ओके. काही गोष्टी आहेत जे मे बी, कारण का मला ना स्वीट्समध्ये साऊथ इंडियन स्टाईलमध्ये काही व्हरायटीज नाही दिसत. असं नाही आहे की नाही आहे, पण मे बी कमर्शियलाइज ती व्हरायटी नाही दिसत. मे बी त्याच्यात काही अजून वेगळं काहीतरी ट्राय करायला खूप आवडेल. सो नेक्स्ट टाइम आपण ट्राय करूया. यस, अजून असे काहीतरी शोधूया, नवीन नवीन रेस्टॉरंटची आपण भेट घेऊ. भेटू लवकरच. टाटा, बाय बाय.